नमस्कार मित्रांनो. तर आज नेमकी मार्केटमध्ये काय झालं ते आपल्याला जाणून घ्यायचंय. आज दिवस होता आपला निफ्टीचा विकली एक्सपायरीचा आणि आज मार्केटमध्ये आपल्याला मोठी उठापटक बघायला भेटली. सकाळी तर आपण चांगलं ठीकठाक गॅप अप ओपनिंग झालं, पण नंतर दुपारच्या वेळी चायनाने गोळ घातला आणि मार्केट आपलं एकदम दडम झालं. ते मार्केट आपलंच पडलंय का? तर नाही. आपलंच मार्केट पडलेलं नाहीये. मार्केट पडलेले आहेत हे साधारणतः सगळे जागतिक मार्केट पडले होते, पण ते रिकवर झाले. पण जे आपण पडलो, जे आपलं मार्केट पडलं, ते आता उद्या रिकवर होईल का नाही हे आपल्याला जाणून घ्यायचंय. पहिल्यांदा बघा, तर जर आज आपण सकाळी बघितलं असेल तर हा डाव जोन्स जो आहे हा जवळजवळ 46,300च्या आसपास होता. त्यानंतर आपलं मार्केट ओपन झालं. आपलं मार्केट ओपन झाल्यानंतर सुद्धा तो ठीकठाक होता. पण त्यानंतर सडनली चायनामधनं न्यूज आली आणि त्या न्यूजचा इम्पॅक्ट असा झाला का 46,300चा जो डाव जोन्स आहे तो आला 45,500 वरती. म्हणजेच एकंदरीतच जवळजवळ आपण बघतोय का 800 पॉईंटचा फॉल एका दिवसामध्ये इंट्राडे मध्ये डाव जोन्स मध्ये बघायला भेटला. पण आता तिथून परत आपल्याला एक 400 पॉईंटची रिकव्हरी आलेली आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठापटक आपल्याला डाव जोन्स मध्ये आज बघायला भेटली. मग एवढी मोठी उठापटक असेल तर ट्रेड कसा करायचा ते खूप अवघड आहे. पण आता या ठिकाणी आपण एकदा जाणूनच घेऊया का नेमकी अमेरिकेमध्ये काय चालू आहे. आता जर आपण या ठिकाणी अमेरिकेतले मार्केट जर बघितले तर डाव जोन्स आता अजूनही जवळजवळ 150 पॉईंट खाली आहे आणि चांगली एक रिकव्हरी खालून आपण बघतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला इथे बघायला भेटेल लोअर लेवलला एक मोठी चांगली रिकव्हरी त्या ठिकाणी त्या डाव जोन्स मध्ये बघायला भेटलेली आहे. नॅसडॅक मध्ये जवळजवळ 220 पॉईंटचं करेक्शन, 1% करेक्शन आहे नॅसडॅक मध्ये. नॅसडॅकचाही जर चार्ट आपण जर बघितला तर एक वेळेस नॅसडॅक हा किती पडलेला होता एकदा ते आपण एकदा जाणून घेऊ. तर इथे हा नॅसडॅकचा चार्ट आजा आजा हा चार्ट का इथे आलेला नाहीये, येत नाही, दिसत नाहीये. ठीक आहे, आला. आता नॅसडॅकचा जर चार्ट आपण बघितला तर याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चार्ट बघूया. तर नॅसडॅक मध्ये सुद्धा आपल्याला एक जे करेक्शन आज आपल्याला बघायला भेटलं, ते करेक्शन जर आपण बघितलं असेल नॅसडॅक मध्ये, इथे डे टाइम फ्रेम वरती लावू आणि नंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण याला घेऊया. ठीक आहे. तर नॅसडॅक मध्ये बघा तुम्ही, हा जो नॅसडॅक आहे हा जवळजवळ होता सकाळी किती, सकाळी नॅसडॅक होता 23,000 रुपयाच्या आसपास. त्यानंतर आता त्यांनी जो लो मारलाय 22,250 चा लो मारलाय. 750 पॉईंट नॅसडॅक ही खाली गेला होता, पण आता तो त्यातून थोडा रिकव्हर झालाय. म्हणजे एकंदरीतच आपण बघतोय का ग्लोबल मार्केटमध्ये टेन्शन आहे. जोपर्यंत हे काय आपण म्हणूया टॅरिफ वार जे आहे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एवढी मोठी उठापटक मार्केटमध्ये होणार आहे. आणि मग त्यामुळे झाले काय का, त्यामुळे क्रिप्टो करन्सीची परत एकदा वाट लागली. पण आज आपण बघतोय का ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सोन्यामध्ये आपल्याला तेजी तर आहे, पण का जी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये जी मोठी तेजी झाली होती, ती तेजी जी सोन्याची आहे ती तेजी थोडीशी गायब झालेली आहे. आता आपण बघूया या ठिकाणी चांदी जी आहे $50 वरती गेली होती, पण $50 पासून थोडी खाली आली आहे. आणि इथे या ठिकाणी जर सोन्याचा भाव तुम्ही बघितला तर इथे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल का सोन्याचा जर आजचा जर चार्ट आपण बघितला तर हा आजचा चार्ट आहे. हा सकाळचा जर सत्रात आपण बघितला तर एवढी मोठी तेजी आपल्याला वन वे तेजी बघायला भेटली. त्यानंतर एक सडनली फॉल बघायला भेटला. त्यानंतर परत रिकव्हरी आणि कन्सोलिडेशन आता सध्या चालू आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का आपल्याला गोल्ड मध्ये सुद्धा आज मोठी उठापटक पहिल्यांदा बघायला भेटली. आणि जी तेजी आपण बघतोय का गेल्या 4-5 दिवसापासून वरच्या लेवलला गेल्यानंतर टिकून राहते, ती तेजी आता थोडी वरच्या लेवलला टिकत नाहीये. आपण ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या मार्केटमध्ये जे काय विदेशी गुंतवणूकदारांनी आज काय केलेलं आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण बघूया विदेशी गुंतवणूकदारांनी काय केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी 1508 करोड रुपयाची कॅश मध्ये त्यांनी आज सेलिंग केलेली आहे, म्हणजे विक्री केलेली आहे. त्यानंतर इथे त्यांनी आज आपल्या निफ्टी बँक निफ्टी फ्युचरमध्ये कालही मी बोललो होतो, कालही त्यांनी सेलिंग केली होती. आजही 1651 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आणि जे स्टॉक फ्युचर आहेत त्याही मध्ये त्यांनी आज जवळजवळ 3,887 करोड रुपयाची सेलिंग केली. म्हणजे जर आकडा जर बघितला त्यांचा सेलिंगचा, तर आकडा हा खूप मोठा दिसतोय बघा. जवळजवळ 3,4,7,000 करोड रुपयाची सेलिंग आज आपल्या भारतीय मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली. तर म्हणजे हा एक मोठा सेलिंगचा आकडा आहे. विक्स आपला जो त्या ठिकाणी 1.25% वाढलाय आणि निफ्टीमध्ये 81 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे.
आज अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपली होती निफ्टीची विकली एक्सपायरी आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी सुद्धा बघावं लागली. आणि आता त्यानंतर आपल्या इंडायसेस मध्ये काय काय आहे ते आपण एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. जर इंडेक्समध्ये जर आपण या ठिकाणी बघूया तर सगळ्याच इंडेक्समध्ये आज जवळजवळ आपल्याला निफ्टी मायनस आहे. बँक निफ्टीमध्ये पण करेक्शन आहे मायनर. त्याच्यानंतर आज आपल्याला निफ्टी मायक्रो कॅपमध्ये 1% करेक्शन होतं. PSU सेक्टर मधल्या बँकिंगमध्ये जवळजवळ 1.5% करेक्शन होतं. मेटलमध्ये 1% करेक्शन होतं. मीडिया सेक्टरमध्ये 1% करेक्शन होतं. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 1.5% करेक्शन होतं. निफ्टी इंडिया टुरिझम मध्ये त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलं. जवळजवळ ऑलमोस्ट आपण आज बघूया का जेवढे सगळे इंडेक्स आहेत त्या सगळ्या इंडेक्समध्ये आपल्याला आज करेक्शन बघायला भेटलं. त्यानंतर मग आता असं काय झालेलं आहे का आज आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटलं. तर बघा झालं काय का एक तर काल रात्री आपण बघितलं, काल रात्री म्हणजे काल सकाळच्या आसपास चायनावरती जे काही टॅरिफ लावलं होतं त्याविषयी डोनाल्ड ट्रम्पने एक ट्विट केलेलं होतं. त्याने सांगितलं होतं का सगळ्या गोष्टी म्हणजे जे ऑल इज वेल आणि परत घाबरू नका, मला तुमच्या हृदय वगैरे असं काही करायचं नाही वगैरे असं चायनासाठी त्यांनी केलं होतं. आणि त्यामुळे काल आपल्याला मार्केटमध्ये मोठी तेजी अशी बघायला भेटली काल. आणि म्हणून काल आपण बघितलं अमेरिकन मार्केट शुक्रवारी पडलेलं असं सुद्धा आपल्या मार्केटमध्ये फॉल बघायला भेटला नाही. पण आज काय झाले, आज चायनाकडनं पलटवार झाला. आता हे पलटवार चालूच राहणार आहे. तर चायनाने आज काय केलेलं आहे, चायनाने एकतर पहिल्यांदा सांगितलं का शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. त्यांनी असं सांगितलं फाईट टिल द एंड, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही अमेरिकेच्या विरुद्ध लढणार. आणि त्यानंतर आपण बघतोय का आणखीन एक त्यांनी मोठा पराक्रम केलाय. आणि त्यांनी असं केलेलं आहे की अमेरिका आणि चीन हे एक दुसऱ्याच्या ज्या काही समुद्र शिपिंग कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या साठी आता जहाज जे असतात, म्हणजे आपल्याला एक शिपिंग कंपनी म्हणजे काय, आता समजा काही जहाज अमेरिकेतली जहाज चायना जातात, चायनातली जहाज अमेरिकेत जातात. तर त्या जहाजांसाठी चीननं पण आणि अमेरिकेने पण, चीननं जे काय अमेरिकेत जहाज असेल त्यांच्यासाठी अतिरिक्त पोर्ट शुल्क लागू केले, अमेरिकेने पण लागू केले. आणि त्यामुळे मग आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये उपभोक्ता सामान से लेकर कच्चे चीजे तक, कच्चे तेल तक की चीजे समावेश आहे. तर म्हणजेच आता एकंदरीत आपण बघतोय का हे जे त्यांचं एकमेकावरती वार प्रतिवार चालू आहे त्यामुळे आपल्याला एक साधारणतः क्रिप्टो मार्केटमध्ये आज परत मोठा त्या ठिकाणी आपल्याला फॉल बघायला भेटला. आणि जो डावजोन्स वगैरे आहे तो जर आपण बघितला तर दुपारच्या सत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मार्केट पडलं, त्याच वेळेस डावजोन्स पडलेला होता. आणि त्यामुळे मग आपण बघतोय की आपलं मार्केट रिकवर नाही झालं एवढं खास, डावजोन्स आता रिकवर झालेला आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आता आपण ह्या ठिकाणी बघतोय आणि त्याचं मार्केटला आपल्याला त्याचा सामना करावा लागतोय. आणि आता या ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर आता सध्या जे काय आपले क्रिप्टो करन्सी जे आहेत त्या क्रिप्टो करन्सी मध्ये काय काय आहे चालू, आपण एकदा ह्या ठिकाणी एकदा जाणून घेऊ. या सगळ्या क्रिप्टो करन्सी मध्ये आपल्याला मोठा एक भूचाल जो आहे तो मोठा भूचाल आपल्याला क्रिप्टो करन्सी मध्ये बघायला भेटतो. इथे तुम्ही बघू शकता क्रिप्टोमध्ये जर आपण आलं तर आणि त्या ठिकाणी इथेरियम जर बघितला तर त्यामध्ये इथेरियममध्ये जवळजवळ आपल्याला जे करेक्शन बघायला भेटते 6.5% करेक्शन त्या ठिकाणी इथेरियम मध्ये झालेलं आहे. बिटकॉइन जर बघितला तर बिटकॉइन मध्ये 3% करेक्शन झालेलं आहे. म्हणजेच ह्या अशा सगळ्या गोष्टी जर आपण सगळ्या बघितल्या तर एकंदरीत चित्र असं दिसतंय का हे दोन्ही देशांचं ट्रेड वॉर जे आहे ते कुठेतरी मार्केटसाठी घातक आहे असं एक साधारणतः चित्र दिसतंय. गिफ्ट निफ्टी एकदा जाणून घेऊया का गिफ्ट निफ्टी नेमकी काय म्हणतोय. तर गिफ्ट निफ्टी ह्या ठिकाणी दिसतंय का किती, साधारणतः 33 पॉईंट वरती आहे, म्हणजे 25,228च्या आसपास गिफ्ट निफ्टी आहे. आणि आता डाव जोन्स थोडा अजून रिकवर झालाय, त्या ठिकाणी आता फक्त 100 पॉईंटच खाली राहिलेला आहे. म्हणून आपण बघतोय का आपलं मार्केट थोडंसं रिकवर होताना दिसतंय. आणि त्यानंतर आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे का टाटा मोटर डिमर्जर झालेला आहे. ओके, टाटा मोटर डिमर्जर जर तुम्ही बघितलं असेल तर टाटा मोटर डिमर्जरचा बऱ्याच जणांनी मला विचारलं पण होतं का काय काय नेमकी टाटा मोटर डिमर्जरचं काय आहे, कसं काय आहे, आमचे तर पैसे पोर्टफोलिओ 40% गायब झालेला आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी मला बऱ्याच जणांनी विचारल्या. पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे टाटा मोटर जे आहे आता त्या होणार आहेत 2 कंपन्या. आणि त्यामध्ये कंपनी काय करणार आहे तर त्यामध्ये एक साधारणतः आपण असं म्हणूया सीव्ही म्हणजे कमर्शियल व्हेकल आणि पीव्ही म्हणजे पॅसेंजर व्हेकल अशा या 2 प्रकारच्या, आता याच्यामध्ये पॅसेंजर व्हेकल मध्ये पण ते त्या काही इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंट त्यातच टाकणार आहे.
तर अशा 2 सेगमेंटमध्ये कंपन्या ह्या सगळ्या होणार आहेत. आणि त्यानंतर आपण बघतोय का आता JLR जी आहे ती कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल जे आहे तर त्यामध्ये ती म्हणजे तिचा समावेश होणार आहे. आणि मग आता या ठिकाणी आपण बघतोय का टाटा मोटरमध्ये आपल्याला काय त्या ठिकाणी बराचसा आपण बघतोय का एक फॉल, बऱ्याच जणांना असं वाटतंय हा 40%चा फॉल झाला, हा फॉल नाहीये. आपल्याला या कंपनीने अगोदर सांगितलेलं होतं का 14 ऑक्टोबर 2000 पासून का ज्याच्या जो टाटा मोटरचे शेअर्स आहेत त्यांना टाटा मोटरच्या वाणिज्यिक कंपनीचा म्हणजे टाटा मोटर लाईट व्हेकल च्या ह्या कंपनीचा एक शेअर त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि मग आता तो कधी भेटणार आहे, आता ही जी काय डिमर्जर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2025 पासून प्रभावी झालेली आहे. आणि आता जी नवीन कंपनी येणार आहे TMLCV, तर त्या कंपनीचं साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये BSE आणि NSE वरती ट्रेडिंगसाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच आता अजून कमीत कमी 15 दिवस तुम्हाला शेअर्स भेटणार नाही. जरी भेटले तरी ट्रेडिंग करता येणार नाही. म्हणजेच ज्यांच्याकडे टाटा मोटर्स आजपासून ज्यांनी डिलिव्हरीमध्ये होता अशांना 15 दिवस थांबावं लागेल का जे नवीन कंपनीचे शेअर्स त्यांच्या डिमॅटला येण्यासाठी. ओके. आणि आता हे टाटा मोटर्सनं असं 80 वर्षामध्ये चौथ्यांदा केलेलं आहे. ओके. आता जर आपण बघूया का एकंदरीत 80 वर्षामध्ये टाटा मोटर्सने ही गोष्ट 4 वेळेस केलेली आहे. आणि आता इथे आपण बघूया काय माहिती आपल्याला भेटते का. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर कधी कधी टाटा मोटर्सने असं केलेलं आहे. टाटा मोटर्सने आपण बघूया ह्या ठिकाणी आपल्याला एकदा थोडं मोठं करूया याला. ठीक आहे. हा, आता इथे आपण काय दिसतं आपल्याला 1945 साली टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड ह्या कंपनीची सुरुवात झाली. त्यानंतर 1960 साली कंपनीचं नाव टेल्को असं ठेवलं होतं. आणि त्यानंतर कंपनीने 2000 साली कंपनीने इंजिनिअरिंग पर फोकस त्यांनी इंजिनिअरिंग वरती वाढवला आणि कंपनीचं नाव टाटा इंजिनिअरिंग असं ठेवलं. 2000 साली परत एक निर्णायक मोड आला आणि त्यानंतर टेल्कोचं नाव बदलून टाटा मोटर्स लिमिटेड असं ठेवलं आलं, असं नाव ठेवण्यात आलं. आणि आता परत 2025 ला टाटा मोटर्सने परत त्यांचं नाव आता बदललेलं आहे. आता इथे आपण बघूया का काय काय होणार आहे. तर ह्या ठिकाणी आता टाटा मोटर्सच्या 2 कंपन्या होणार सगळ्यांना माहिती. एक कंपनी होणार आहे तिचं नाव आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड आणि दुसरी आता जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड असणार आहे. आता ज्या कंपनीचं नाव तेच असणार आहे. आणि दुसरी टाटा मोटर्स लिमिटेड, तर त्या कंपनीचं नाव अजून काय आहे ते काय अजून कन्फर्म झालेलं नाही इथं मला तरी दिसतंय. ओके. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का टाटा मोटर्सचा हा सगळा इतिहास असा राहिलेला आहे. आणि आता जरा थोडस आपण जाणून घेऊया आपल्या निफ्टीच्या बाबतीमध्ये निफ्टीचा चार्ट काय सांगतोय ते आपण ह्या ठिकाणी एकदा एकदा जाणून घेऊया. ओके. निफ्टी निफ्टीचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया. आणि आता त्याबरोबर जर आपण बघितलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी क्रूड ऑइल जे आहे त्या क्रूड ऑइल मध्ये सुद्धा करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटते. आता क्रूड ऑइल मध्ये जो फॉल तुम्ही बघितला असेल तर हा फॉल क्रूड ऑइल मध्ये जवळजवळ 2.25% फॉल त्या ठिकाणी क्रूड ऑइल मध्ये आहे. ओके. आता हे तुम्हाला क्रूड ऑइल फ्युचर आपल्या MCX मधलं सांगितलंय मी. आपल्या याच्यामधलं जर बघितलं असेल क्रूड ऑइल, आपल्या याच्या इंटरनॅशनलचं जर क्रूड ऑइल तुम्ही बघितलं तर थोडस तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपण बघू शकता की इथे क्रूड ऑइल मध्ये आपल्या जागतिक बाजारामध्ये जो 2.25% आसपास करेक्शन त्या ठिकाणी चालू आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे का निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगतोय आणि त्यानंतर आपल्याला काय ट्रेड घ्यायचा आहे. काल आपण बोललेलो होतो आपल्याला, काल मी सल्ला दिला होता निफ्टीमध्ये आपल्याला नवीन खरेदी कधी करायची. तर नवीन खरेदी करण्यासाठी आपण 25,320 चा लेवल दिला होता. याच्यावरती जर गेला तर खरेदी करायची असं काल आपलं निफ्टीच्या बाबतीमध्ये आपलं काल बोलणं झालेलं होतं. आणि त्यानंतर आज निफ्टीनं काय काय केलेलं आहे, काय रंग दाखवलेत ते जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या ठिकाणी इथे तुम्ही जाणून इथे बघू शकता. सकाळी मार्केट ओपन झालं
इथे आज इथे गॅप अप ओपन झालं मार्केट, आणि मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच आपल्याला एक सेलिंगचा सिग्नल दिसतोय. पण आपण 25,329च्या वरती आपण त्या ठिकाणी ओपन झालो नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे बघतोय का सडनली आपल्याला त्या ठिकाणी पहिले 5-10 मिनिटं मार्केटवरती थोडं टिकलं. त्यानंतर मार्केटमध्ये सडनली एक शार्प फॉल आला, कारण त्यावेळेस चायनाची न्यूज आली होती. आणि त्यानंतर एक्सपायरी होती, त्यामुळे थोडंफार आपण जे काही मोमेंटम आहे परत थोडी रिकव्हरी झाली. पण आज जो लो आहे तो 25,050चा पण लो मार्केटने मारला, आणि क्लोजिंग आपण बघतोय का अराउंड 25,150च्या आसपास झाली. एक निगेटिव्ह क्लोजिंग झालेली आहे. 25,200चा जो सपोर्ट आहे त्याच्या खाली क्लोजिंग झालेली आहे. एक थोडस निगेटिव्ह सेंटिमेंट त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. तेव्हा मग आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय? तर आता ह्या ठिकाणी आपल्याला आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, हे जर आपण इथं या ठिकाणी बघायचं म्हणलं तर बघा, आता पहिल्यांदा आपण हा जो चार्ट आहे थोडासा आपण याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती करूया, म्हणजे आपल्याला सगळ्या जरा थोड्याशा गोष्टी क्लिअर होतील. आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती करतोय. आणि त्यानंतर इथे बघूया आपण काय दिसतंय आपल्याला. जरा चार्ट वरती बघा, इथे ह्या चार्ट वरती आपल्याला जवळजवळ 10 तारखेपासून हा एक मोठा झोन आहे रेशनचा. तो तर काय क्रॉस आपल्याला झाला नाही, काल परवाही नाही झाला, त्याच्यानंतर आजही झाला नाही. आणि मग आता त्यानंतर आपल्यासाठी दुसरा रेस्टॉरंट जो आहे तो आपण बघतोय. आता बघा, हा जो झोन आहे, हा झोन आपल्यासाठी रेस्टॉरंटचा झोन असणार आहे. आता हा जो झोन दिसतोय बघा, इथे आपण बघतोय 7 तारीख आहे. त्यानंतर इथे 9 तारखेला क्रॉस झाला तर थोडी चांगली मुवमेंट आली, परत कन्सोलिडेशन झालं, परत इथे क्रॉस झाले मुवमेंट आली, परत त्याच्या खाली आपण आलोय. म्हणजे हा एक आपल्यासाठी झोन आहे रेशनचा 25,220. आता जोपर्यंत 25,220च्या वरती आपण आता जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये खरेदी करायची नाही. आणि जर खाली बघायचं असलं तर 25,050च्या आसपास जो लो आहे त्या लोच्या आसपास जर भेटला तर मधला झोन हा टाइमपास झोन आहे. मधल्या झोनमध्ये कुठलाही ट्रेड करायचा नाही नाही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे आपण ट्रेड करा. तसे जर ट्रेड जर केले आपण तरच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पैसे भेटतील, नाहीतर काही होणार नाही. आणि आज सकाळी काय झाले, सकाळी आम्ही पण थोडंसं ट्रॅपमध्ये अडकलो. पण सकाळी मी जो एक कॉल आपण आपल्या ग्रुपवरती टाकला होता, 20-25 रुपयाचा कॉल आपला होता, 20 ते 25 रुपयाचा कॉल होता, 10 रुपयाचा स्टॉप लॉस होता. आणि तो साधारणतः 1.5-2 तासामध्ये 10 रुपये स्टॉप लॉस वाजला. म्हणजे आज परत आपलं 10-15 दिवसातून परत आज एक आपला स्टॉप लॉस वाजला एक्सपायरीच्या दिवशी. असं आपल्याकडनं कायमच होतंय. ओके. आणि त्यानंतर आज आपण आपल्या स्विंग ट्रेडमध्ये कुठलाही ट्रेड आपल्या आपल्या ग्रुपवरती दिला नव्हता. आपला जर समजा टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जा, त्या लिंकवरती जाऊन आपले 1,350 रुपये 12 महिन्याचे चार्जेस आहेत, ते चार्जेस पे करा. ते चार्जेस पे केल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती येऊन जाते ऑटोमॅटिक. ओके. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे का बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. ठीक आहे. बँक निफ्टी इंडेक्स मध्ये आपण बघूया. तर बँक निफ्टीसाठी कालही मी आपल्याला बोललेलो होतो, झोन आपल्यासाठी बँक निफ्टीचा जो आहे हा आहे मोठा बघा, हा 56,781चा मोठ्या आपल्याला रिटर्न झोन आहे. आज सकाळी आपण त्या ठिकाणी ओपन झालो, त्या जवळजवळ ओपन झालो, पण ती लेवल आपण काय त्या ठिकाणी क्रॉस झालो नाही. आणि त्यानंतर परत आपण जो सपोर्ट होता बघा या ठिकाणी 56,330, काल मी जे बोललो होतो त्या ठिकाणी आपण एक बायचा मौका आपण घेऊ शकता. आणि तिथून जवळजवळ आपल्याला जवळजवळ 200 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीने दिलेली आहे. म्हणजेच बँक निफ्टीनं बरोबर सपोर्ट त्या ठिकाणी सपोर्ट बँक निफ्टीने घेतला, तिथून जवळजवळ 200 पॉईंटचा बाउन्स बॅक सुद्धा दिला. तर अशा पद्धतीने आपण आपल्या निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड करू शकता. पण जर लेवलला आली तर. आणि हा जर मधला झोन आहे बघा, आता हा जो मधला झोन मी तुम्हाला सांगतो बघा, हा मधला झोन आहे, हा टाइमपास झोन आहे. त्यामुळे तुम्ही ट्रॅप व्हाल, कुठलाही ट्रेड तुमचा नीट होणार नाहीये. कारण मध्ये जर घेतलं तुम्हाला असं वाटतंय अरे यार मार्केट खाली चालले, वाटतंय विकू का काय, मार्केट वरती चालू पुट घेतलेला असतो, पुट विकू का काय असं होतं. त्यामुळे जरा थोडंसं रेंजला बघून ट्रेड करा. तर म्हणजे काय होईल, जर तुम्ही समजा रेंजला बघून जर ट्रेड केला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. रेंजला बघून जर ट्रेड केला नाही तर मग काही खरं नाही. ओके. तर आपण ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि आता मग एकंदरीतच आता या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर केले. निफ्टीमध्ये करायचं काय, बँक निफ्टीमध्ये काय करायचंय, काय महत्वाच्या घडामोडी आहेत,
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. तर तेव्हा इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कोणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी आपल्याला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.